बोला हो. विचारणार आहेत का काही तुम्ही? नाही आपण बोला ना. आज जे ते तुमच्या पक्षाची मीटिंग झालेली आहे आणि बहुत सारे जे लोकांचा प्रवेश झालेला आहे, याबद्दल काय सांगणार? आज औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ऐतिहासिक सुभेदारी गेस्ट हाऊस या ठिकाणी आझाद समाज पार्टीची ऐतिहासिक अशी बैठक, प्रवेश सोहळा आणि पदनियुक्ती कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। आज आझाद समाज पार्टीमध्ये विविध पक्ष संघटनेतून आणि विविध जात धर्माच्या नेत्यांनी या ठिकाणी प्रवेश केला। त्याचबरोबर या ठिकाणी 100 कार्यकर्त्यांना पक्षाच्या वतीने पक्षाच्या जबाबदाऱ्या आणि पदनियुक्ती त्या ठिकाणी देण्यात आल्या। भाई चंद्रशेखर आझाद खासदार यांच्या नेतृत्वामध्ये या ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्ये एक भव्य मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभा राहत आहे। भाई चंद्रशेखर आझाद या देशाच्या संसदेमध्ये या देशातला दलित, आदिवासी, या देशातला मुस्लिम, या देशातला भटका विमुक्त आणि या देशातल्या 6742 जातीतल्या माणूस, या माणसाला आत्मसन्मान आणि स्वाभिमानाचं जीवन मिळावं, प्रत्येक माणसाला संविधानिक अधिकार मिळावेत, प्रत्येक माणसाला जीवन मरणाच्या जगण्याच्या प्रश्नांमध्ये त्या ठिकाणी सरकारच्या वतीने सुविधा मिळाव्यात, यासाठी भाई चंद्रशेखरजी आझाद हे देशाच्या संसदेमध्ये दररोज भांडताना हा देश आपण पाहतो, आपण सगळ्यांना त्याचे जाणकार आहात। म्हणून भाईंच्या नेतृत्वामध्ये आज या ऐतिहासिक शहरामध्ये या आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यामध्ये एक आझाद समाज पार्टीचा एक नवा एल्गार, हा जनसैलाब आम्ही या ठिकाणी निर्माण करत आहोत। मी या चॅनलच्या माध्यमातून औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर शहरातल्या तमाम जाती धर्मातल्या बांधवांना एवढीच विनंती करतो आहे की आपल्या जात आणि धर्माच्या ठेकेदारांनी आपल्या भावनांचा बाजार करून या शहराचा सत्यानाश केला। हिंदूंना मुस्लिमांमध्ये भांडवलं, दलितांना मुसलमानांसोबत भांडवलं आणि प्रत्येक जात धर्मात मराठ्यांना ओबीसींसोबत भांडवलं। या सगळ्या राजकीय पक्षांची एकच खेळी असते की जातीय दंगली घडवणे, जात आणि धर्मामध्ये फसाद निर्माण करणे, या दंगली निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम इथले लोक करत असतात। परंतु या सगळ्या लोकांना येणाऱ्या काळामध्ये मातीत गाडण्यासाठी आणि या शहरामध्ये एक सगळ्या जात धर्माच्या लोकांना घेऊन एक चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी आणि या शहरातले प्रत्येक जाती धर्मातले माणसं आत्मसन्मान आणि स्वाभिमानाने जीवन जगले पाहिजे आणि शहरातल्या प्रत्येक घराला, मग ते झोपडपट्टीपासून मोठमोठ्या कॉर्पोरेट एरियापर्यंत प्रत्येक माणसाला महानगरपालिकेच्या शासनाच्या सुविधा मिळाव्यात, त्याला पिण्याचं पाणी मिळावं, त्याला घरकुल मिळावं, त्याला चांगलं आरोग्य मिळावं, प्रत्येक झोपडपट्ट्यांमध्ये एक चांगलं महानगरपालिकेची गोरगरिबांसाठी शाळा असावी, आरोग्य केंद्र असावं, खेळाचं मैदान असावं, त्याला सार्वजनिक वाचनालय असावं, आमच्या त्या ठिकाणी संस्कार केंद्र असावेत। आणि म्हणून या सगळ्या प्रक्रिया आम्ही लोकांच्या न्याय हक्कासाठी येणाऱ्या काळात लढणार आहोत। या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि या देशाचं संविधान आणि संविधानानं दिलेलं आम्हाला शिक्षण, आरक्षण, संरक्षण, मताचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी भाई चंद्रशेखर आझाद रावण यांच्या नेतृत्वामध्ये हा फार मोठा एल्गार या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या शहरामध्ये मोठ्या ताकदीने उभा राहत आहे। येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाजाला आझाद समाज पार्टीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही, हे आम्ही या ठिकाणी दाखवून देऊ। धन्यवाद। पक्षाची महाराष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर आहे आणि आपण संभाजीनगरमधून पक्षाच्या झंझावाताला सुरुवात करतायत, तर उर्वरित महाराष्ट्र आपण कधी जोडणार आहेत? गेल्या 12 तारखेला 12 मार्च 2026 रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट भाई चंद्रशेखर आझाद खासदार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही दिल्ली येथे प्रवेश केला आणि त्यांनी मला महासचिव पदाची, त्या ठिकाणी प्रदेशच्या राज्याच्या महासचिव पदाची जबाबदारी दिली। त्याचबरोबर माझ्यासोबत माझे जे सहकारी आहेत आदरणीय विजयजी शिनगारे आणि अनामीजी मोरे यांना देखील त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। त्याचबरोबर आमचे नेते आदरणीय शिवाजी वीर साहेब यांना मराठवाडा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। आम्ही औरंगाबादपासून या संभाजीनगरपासून आता सुरुवात शहरातून केलेली आहे। आता यानंतर आम्ही शहरातल्या, जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात या ठिकाणी असा फौज फाटा निर्माण करणार आहोत आणि औरंगाबाद हा बालेकिल्ला मजबूत झाल्यानंतर आम्ही मराठवाड्याच्या आणि उर्वरित राज्याच्या त्या ठिकाणी भागामध्ये सगळे आमचे प्रदेशचे पदाधिकारी, आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय साळवे साहेब आहेत, आदरणीय महासचिव मस्केदादा आहेत, या सगळ्यांना आम्ही सगळे सोबत घेऊन या ठिकाणी महाराष्ट्राची पुनर्बांधणी किंवा एका ताकदीनं एक नवनिर्मिती करण्यासाठी आणि या फुले शाहू आंबेडकरी चळवळीला आलेली मरगळ दूर करण्यासाठी आणि नवीन संजीवनी निर्माण करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करणार आहोत। आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव अरविंद कांबळे, प्रदेश महासचिव आझाद समाज पार्टी, महाराष्ट्र राज्य। थँक्यू। धन्यवाद।